ओके. सो तारा, तारा सौमित्र महादेव. आईचं नाव काय? नेहा. फक्त नेहा आहे. आई काय करते तुझी? काम करते. काम करते. आईचं काम काय काय असतं? आमच्या शाळेतल्या मुलांना 8वीतल्या भाषा शिकवायची. त्यांना भाषा नाही येत? नाही. अरे बापरे, त्यांना भाषा येतच नाही? नाही, त्यांना मराठी भाषा येते, इंग्लिश भाषा येते आणि इंग्लिश. मग आई कुठली शिकवते? त्यांना मराठी येते, इंग्लिश येते, मग आई कुठली शिकवते? आणि त्यांना पोर्तुगीज शिकवते. आई पोर्तुगीज शिकवते? कशी असते पोर्तुगीज भाषा? किंवा जर्मन. जर्मन पण शिकवते. ओके. तुला काय काय येतं यातलं? मला फक्त स्पॅनिश भाषा येते थोडीशी. ती कोणी शिकवली तुला? मी बाबाने शिकवली थोडीशी. अच्छा, म्हणजे बाबाला स्पॅनिश भाषा येते, आईला जर्मन आणि पोर्तुगीज भाषा येते. फ्रेंच आणि जर्मन. फ्रेंच आणि जर्मनी दोन्ही येतात. तुला काही शब्द माहिती आहे त्यातली? नाही, मला फक्त स्पॅनिश मधली माहिती आहे. स्पॅनिश मध्ये नमस्कारला काय म्हणतात? मला नमस्कारला नाही म्हणत, मला थँक्यूला ग्रासियस म्हणतात. ग्रासियस. ओके. नुसतं असं ग्रासियस म्हणायचं का काही वेगळं आणखीन म्हणायचं? नाही, ग्रासियस फक्त. काही असं वगैरे करत नाही? असं काही म्हणत नाही? नाही, फक्त आपण म्हणतो ना थँक्यू असं म्हणतो ना. असं नाही करत. मग ते कसं करतात? असं करून दाखव एकदा. ग्रासियस. अच्छा, केस मोठे पाहिजे त्याच्यासाठी नाही का? असं आली आहे बाईल पुढे. नाही. मग कसे पण असू शकतात. कसे पण असू शकतात. तुझे केस कसे आहेत? काळे आणि सिल्वर. काळे आणि सिल्वर. आणि माझे केस कसे आहेत? पांढरे आणि काळे. हा, म्हणजे तुझे सिल्वर आणि माझे सिल्वर. हे सिल्वरच आहेत की माझे पण. सिल्वर आणि पांढऱ्यामध्ये काय फरक असतो बरं? सिल्वर मध्ये चमकतो आणि पांढरा दिसत. ओके. तू पावसात भिजतेस का कधी? मग काय होतं पावसात भिजल्यावर? माझे केस काळे होतात. तुझे केस काळे होतात पावसात भिजल्यावर? किंवा शॉवर मध्ये आंघोळ करताना. मग शॉवर आणि पावसात काय फरक आहे? पाऊस म्हणजे ढगातून येतो आणि शॉवर म्हणजे. पाऊस ढगातून येतो, ढगात जातो कसा काय? समुद्र असतो, मग सूर्य त्याला तापवतो, मग सूर्य तापवतो म्हणजे समुद्राच्या पाण्याला तापवतो, म्हणजे मग सूर्य समुद्राच्या पाण्याला तापवतो. हा, आणि मग ते पाण्याची वाफ वर जाते, मग त्याचे ढग बनतात, त्याच्यात थोडं पाणी येतं आणि मग पाऊस पडतो. अच्छा, त्याला काय म्हणतात? आठवत नाहीये ना. आठवत नाहीये. बाष्पीभवन प्रक्रिया म्हणतात का? मला माहित नाही, पण म्हणू सुद्धा शकतात. म्हणू सुद्धा शकतात. आपल्याला माहिती नसलं की म्हणू सुद्धा शकतात. ओके. आणि घरी कोण कोण असतं तुझ्या? अख्खी फॅमिली. अच्छा, फॅमिली म्हणजे बेटा? ताई, दादा, काकी, काका, मी, आई, बाबा, आजी, आजोबा. किती झाली लोक? 9. 9 लोक. आणि तू धरलंस का स्वतःला? कर अकाउंट. ताई, दादा, काकी, काका, आजी, आजोबा, मी, आई आणि बाबा. 9 लोक झाले. ओके.
यातले सर्वात जवळचे कोण आहेत तुझ्या? म्हणजे कसं आहे? एकदम जवळचे, खास का सगळेच खास आहेत? सगळेच खास. अच्छा, तू कोणाशी जास्त बोलतेस? ताई ताईशी? आणि काय दादा. तुझ्या ताईचं नाव? राही. राही म्हणजे काय? ते नाही माहित, पण राही मला फक्त नाव माहिती आहे. राही फक्त नाव माहितीये. ती तुझ्यापेक्षा मोठी आहे? हो, 6 वर्षांनी मोठी. 6 वर्षांनी मोठी आहे. 13 वर्षाची आहे. ती 13 वर्षाची. आणि तू किती वर्षाची आहे? 7. 7. म्हणजे तू कितवीला गेलीस आता? दुसरी. दुसरीला गेलीस. ओके. कुठल्या शाळेत आहेस आणि तू? अक्षरनंदन. कुठे आहे अक्षरनंदन शाळा? सेनापती बापट रोड. पुण्यात आहे. हा. ओके. कशी जातेस तू शाळेमध्ये? नाही, व्हॅनने जातेस? व्हॅनवाल्या काकांचं नाव काय? खेडकर काका. खेडकर काका. आणि छान. येताना जाधव काका किंवा शिंदे काका. अच्छा, म्हणजे 2 वेगवेगळ्या व्हॅन आहेत. हं? कुठले काका जास्त आवडतात? खेडकर काका. का ग? असंच. काहीतरी असेल ना पण. म्हणजे शिंदे काका, जाधव काका पण आवडतच असतील, पण खेडकर काकांमुळे असं काय होतं की तुला छान वाटतं? कारण ते मला पुढे बसू देतात. अच्छा, पुढे बसू देतात म्हणून ते जास्त आवडतात. पण मग ज्यांना बसू देत नाहीत त्यांना ते आवडत नसतील. नाही, त्यांना सगळे आवडतात, पण जास्ती मी आवडते. तू का आवडते त्यांना? कारण काय? तू पुढे बसते म्हणून? मग माहित नाही त्यांचं कारण काय. विचारशील त्यांना? ओके. मी तुला एक गंमत दाखवणार आहे. काय? ओळखायचं मी काय काढतोय ते. काय काढलंय? गोल. गोल आहे. फक्त गोल आहे का? मग असा वेगळ्या आकाराचा गोल. थोडा वेगळ्या आकाराचा गोल म्हणजे? बरं, काय वाटतंय त्याच्यामध्ये? काय काय दिसतंय तुला? असा मोठा गोल दिसतोय. मोठा गोल दिसतोय. असं काय काय असतं? बटाटा, टोमॅटो. बटाटा, टोमॅटो. आणखीन? मला एवढंच आठवतं. ओके. गोल सुद्धा असतो. अंड असतं का असं? हो. असतं की नाही? ओके. मग हे अंड आहे, कन्फर्म करूयात का आपण? याला अंड म्हणायचं आपण? बघ. अंड्याला 3 पाय फुटले. अंड्याला 3 पाय फुटले म्हणजे नक्की 6 पाय. 6 पाय फुटले. कोळी. कोळी. झुरळ. नक्की का? फुलपाखरू. नक्की? फुलपाखरू. ओके, फुलपाखरू. मग ते तर अंड होतं आधी, मग त्याचं झुरळ झालं, मग झुरळाचं फुलपाखरू झालं. पण झुरळाच्या आधी कोळी झाला. झुरळाच्या आधी कोळी झाला. ओके. हे घरी काढून दाखवशील आई बाबांना? ओके. नाती म्हणजे काय असतं बेटा? शाळेत शिकवलं नाही नाती. नाही शिकवली का? ओके. नाती शिकवायची असतात का? आता तुम्हाला कसं सांगितलंस की माझी ताई आहे, दादा आहे, काका आहे, काकू आहे, आजोबा आहेत, आजी आहे, बाबा आहे, आई आहे, ह्या सगळ्याला नाती म्हणायचे. तुझे नातेवाईक किती आहेत? 9. 9 नातेवाईक आहेत का? हे तुझ्या फॅमिलीतले मेंबर आहेत? फॅमिलीतले मेंबर आहेत. मग तुझे नातेवाईक कोण कोण येतील बरं? आईची आई, आईची आई, आईची मावशी, आईचे आजोबा, हा, तसंच बाबांचे पण, बाबांचे बाबा, हा, अजून बाबांचे भाऊ, बाबांची आई,
बाबांचे भाऊ, बाबांची काकू. मग अशी कुठली कुठली नाती तुला माहिती आहेत? हम्म, मला बर, तरी आईच्या भावाला काय म्हणतात? वाटतंय मावस भाऊ मावस भाऊ म्हणतात आईच्या भावाला, असं वाटतं. असं वाटतं. ओके. आणि वडिलांच्या भावाला काय म्हणतात? हम्म, सासरे बुवा सासरे बुवा म्हणतात, किंवा सासरे भाऊ सुद्धा म्हणतात. सासरे भाऊ सुद्धा म्हणतात. तर काका म्हणतात. काका. आणि आईच्या भावाला मामा म्हणतात का? हो. मग वडिलांच्या बहिणीला काय म्हणतात? काकू किंवा काकू म्हणतात, मावशी म्हणतात का आत्या म्हणतात? मला आत्या वाटते. आत्या वाटते तुला? मला पण आत्याच वाटते, आत्याच आहे. ओके. आणि तू तुझ्या आजोबांची कोण आहेस? नात. नात. हे बरोबर माहिती तुझ्याविषयी तुला. आणि या नातीचे ते कोण आहेत? आजोबा. या नातीचे ते आजोबा आहेत. आणि मग या नातीची वडिलांची आई कोण आहे? मावशी किंवा आत्या. या नातीची तुझ्या वडिलांची आई कोण आहे? जर तुझ्या वडिलांचे वडील जर तुझे आजोबा असतील तर तुझ्या वडिलांची आई तुझी कोण? माहित नाहीये मला एवढं. माहित नाहीये. बर. आजी म्हणतात का तिला? वाटतंय असं. असं वाटतंय. ते हातात काय तुझ्या? कडं. कडं का घालतात ते? मला आवडतं कडं. तुला आवडतं. बाबा पण घालतो का? हो. आई पण घालते का? नाही. आजोबा पण घालतात का? नाही. आईला फक्त अंगठ्या आवडतात आणि कानातली. अंगठ्या आणि कानातली. ओके. कुठल्या कुठल्या हातात अंगठी घालतात? दोन्ही. दोन्ही? ओके. दाखव बरं कुठल्या कुठल्या बोटात घालतात. पाची आणि नाकाची. बर. जर बोटामध्ये घालतो आपण त्याला काय म्हणतो? अंगठी. ओके. इथे घालतो त्याला काय म्हणायचं? कानातली. आणि इथे घालतो त्याला? नथ. नथ म्हणतात. किंवा नाक टोचून. नाक टोचून जे घालतात त्याला नथ म्हणतात. ओके. आणि याला काय म्हणतात? भुवया. भुवया म्हणतात. ओके. आणि हे तू लावलंय याला काय म्हणतात? हेअरबँड. हेअर बँड म्हणतात. का लावलंय ते? म्हणजे काही डोळ्यावर येऊ नये. तुझे केस डोळ्यावर येऊ नये आई म्हणून. म्हणते जर डोक्यात हेअरबँड असेल तर आता टक्कल करू नये. असं म्हणते आई? काय म्हणते? कारण ते डोळ्या केस आवडत नाहीत कधी. कोणाला? तुला का आईला? तिला. तुला आवडतात का? एवढ्या पण नाही आवडत. एवढे पण थोडे आवडतात. हो. डोळ्यावर केस आलेले तुला आवडतात? नाही, इकडे असलेले आवडतात. इकडे असलेले आवडतात. मग हेअर बँड का लावतो आपण? डोळ्यावर केस येऊ नये म्हणून. एवढंच कारण असतं का बेटा? का अजून काही कारण असतं हेअर बँड लावण्याचं? मला तर एवढंच वाटतं, पण अजून असतील तर मला अजून माहित नाही. अजून कारण असतील असं तुला वाटतं? केस व्यवस्थित बांधलेले राहावे म्हणून? हो. छान दिसावं म्हणून? केस पुढे येऊ नयेत म्हणून? आणि डोळ्यावर केस येऊ नयेत म्हणून? ओके. आणि ती फॅशन पण आहे का? हो. कुठली फॅशन म्हणायची याला? हेअर बँडची फॅशन. असं कधी झालंय का की आईने सांगितलं की हे कपडे नाही घालायचे, हेच कपडे घालायचे? कधी झालंय असं? कधीतरी होतं, कधी कधी होतं. कशावरून होतं पण असं? मग ते कपडे घालायचे असतात, पण आई म्हणते की आता हेच कपडे घालायचे, फायनल हेच कपडे. मग एकदा आईने फायनल सांगितलं का फायनल? पण मला दुसरे घालायचे असतात कपडे. म्हणजे तुझं ऐकलं जात नाही का? कधी कधी ऐकते, पण कधी कधी ऐकते. सगळंच कधी कधी आहे बेटा. वाटतंय तुला कधी कधी आहे असं का होतं? मग तू असं आई जसं सांगते की हे फायनल आहे, असं तू आईला कधी फायनल असं सांगितलंयस का की हे माझं म्हणणं फायनल आहे? कधी सांगितलंयस? आम्ही एका मुंजीला जात होतो, तर मी म्हणलं की हेच कपडे आता फायनल, तर ओके म्हणली, सो मी ते घातले. अच्छा. आई पण कधी कधी ऐकते तुझं? आणि मी पण कधीतरी ऐकते. तू पण ऐक. आणि टीव्ही बंद करायच्या बाबतीत काय होतं बेटा? कधी भांडण होतात, कधी कधी मीच बंद करते. भांडण होतात म्हणजे काय होतं?
म्हणजे की अजून 5 मिनिटं, मग आई म्हणते की 10 मिनिट झाली आणि जाते आणि बंद करते. 5 मिनिटं अजून हवीत असं तू म्हणते आणि मग 10 मिनिटं झाली आहेत असं आई म्हणते. हो. म्हणजे एकूण तुझा 15 मिनिटं पाहून झालेला असतो हो. आणि तरीही तू 5च मिनिटं काउंट करते. हो. असं का करते बेटा? मला माहिती नाही असं का करते. मी बंद करायचा प्रयत्न बरं, कोणाला करते. माहिती असेल, आपण फोन लावून विचारूया त्यांना की तारा असं का करते. नको. नको, नाही. तुलाच माहिती असेल ना. हो. का करते सांग. कारण मला आवडतो टीव्ही बघायला. तुला टीव्ही पाहायला आवडतो, हम्म. मग हे तू ठामपणे सांगत नाही का की फायनल काय अजून पाहणार 20 मिनिटं? कधीतरी सांगतो, पण रोज नाही सांगत. का बरं नाही सांगत? पण मी एवढा टीव्ही लावतच नाही कधी. तू एवढ्या वेळ टीव्ही लावतच नाही. मी फक्त 1 तास बघते. मग भांडण झाल्यावर काय करतेस तू? म्हणजे कोण माघार घेतं, आई का तू? मी. तू माघार घेते. बर. आणि बाबा काय करतो मग अशा वेळेस? मला थोडंसं ओरडतो, सो मी बंद करते. थोडस ओरडतो. कसं ओरडतो बरं सांग बरं एकदा. समजा मी तारा आहे, मी 5 मिनिटं टीव्ही पाहणार आहे अजून. मग बाबा म्हणतो की तू बाबा आहेस आता आणि मी तारा आहे. मग बाबा म्हणतो की नाही, तू बाबा म्हणूनच बोलायचं आता. बाबा, मला अजून 5 मिनिटं टीव्ही पाहायचा आहे. जर 5 मिनिटं टीव्ही पाहायचं असेल तर आता 2 तास बघ, पूर्ण एपिसोड बघ. पण मला 5च मिनिटं पाहायचं आहे. तसा करत मी रडते आणि मग बंद करते. अगं तू बाबा आहेस ना. बरं सांगते. तू बाबा आहे, मी तारा आहे. मी रडलेलं नाही अजून. मी पाहणार आहे 5 मिनिटं. ठीक आहे, अजून 2 तास पहा मग आता. पण 2 तास मला नाही पाहायचा. तरी आता पाहायचा. नाही, मला नाही, माझे डोळे दुखतात, मला नाही पाहायचा. तरी पाहायचा. जास्त आता वेळ शिक्षा दिली आहे. नाही, शिक्षा नाही. मला जास्त वेळ टीव्ही पाहायला आवडत नाही. मी 5च मिनिटं पाहणार आहे. ठीक आहे, आता जो 6 वर काटा तो 7 वर आला बंद करायचा. कुठला काटा? कुठे काटा? मी सांगते फक्त. बाबा आहे ना तू. हो. मग सांग ना, कुठला काटा? सेकंद काटा. सेकंद? काटा नाही. मग मिनिट काटा. मिनिट काटा. म्हणजे 5च मिनिटाचा वेळ दिला बाबा तुम्हाला. आता तर म्हटलं 2 तास पहा म्हणून. तू चिडलाय का माझ्यावरती? हो. का बरं? कारण मी बंद नाही करत. कोण बंद नाही करत आहे? तारा बंद नाही करत आहे. मग बाबाला असं वाटतं का की ताराने टीव्ही पाहू नये? मग मला ओरडतो. पण का बरं नाही पाहायचा टीव्ही? कारण मला चष्मा लागेल मग. दादूला ऑलरेडी भिंगाचा चष्मा लागला. अरे बाप रे. म्हणजे टीव्ही यासाठी जास्त पाहू नये की आपल्याला भिंगाचा चष्मा लागू शकतो, किंवा साधा चष्मा सुद्धा लागू शकतो. साधा चष्मा सुद्धा लागू शकतो. म्हणून टीव्ही जास्त पाहू नये. तू कन्व्हिन्स आहे का या गोष्टीला? मग तरी का पाहते बेटा? कधी कधी तुला सोडता नाही येत का ते? मोह सोडता नाही येत. मोह म्हणजे काय बेटा? ते अजून शिकवलं नाही. मोह म्हणजे खूप तीव्र इच्छा असणं. जसं शेंगदाण्याचा लाडू खायची इच्छा असते की खायचंच आहे, खूप लाडू खायचे असं वाटतं का नाही आपल्याला? पण मला 2च लाडू खावायचे वाटतात. पण मग समजा मी म्हटलं अर्धाच देईन तर तू काय म्हणशील की मला 2 हवेत ना. मग मी म्हणेन की अर्धे देऊन झाले अजून 2 दे. अर्धे देऊन झाले अजून 1 दे. अर्धे देऊन झाले अजून 1 दे. ओके. अर्धा राहिलेला खाते मी. अर्धा राहिलेला खाते. ओके. पाऊस आल्यावर काय काय होतं बेटा?